काल सकाळी ना केस धुवून काढले होते, तर दिवसभर बुचडाच होता केसाचा. आणि संध्याकाळी म्हटलं चला थोडंफार गुत्ता वगैरे काढूया केसाची. गुत्ता वगैरे काढले तर बघू शकता किती भारी वाटत होतं. म्हटलं चला आता मोकळे सोडले तर केस क्लेचर लावून ठेवूया स्वयंपाक वगैरे करेपर्यंत. आणि रात्री झोपताना थोडं तेल लावून मसाज करायची होती केसाची. म्हटलं वेणी वगैरे घालून घेऊया असं करणार होते, पण म्हटलं चला आता डोकं विचारलं, थोडाफार मेकअप पण करूया. मेकअप पण केला. आता स्वयंपाकाकडे वळूया. स्वयंपाक करायचा होता पण खूप कंटाळा आला होता स्वयंपाक करायचा. आणि म्हटलं आता नंतर करूया स्वयंपाक. आणि मन होत नव्हतं, कसं काय झालं होतं पण रात्री कंटाळा आला होता जरा. मग भाजीपाला आणला होता तो साफ करून घेतला. मग वाटाण्याच्या शेंगा आणल्या होत्या, ते पण मग मी म्हटलं सोलून घेऊया वाटाण्याच्या शेंगा, सकाळी टिफिनवरती होईल. तर वाटाण्याच्या शेंगा सोलून घेतल्या. आणि मेथीची भाजी पण आणली होती, ती पण म्हटलं साफ करून घेऊया. आता म्हटलं आणलेत तर वाटाणे, तर आपण काय करूया, हेच करून घेऊ, खिचडीच बनवण्याची ठरवली. मग म्हटलं चला आज आता मस्त वाटाण्याच्या शेंगा टाकून खिचडी बनवूया. खिचडी साधीच बनवली होती पण खूप भारी झाली होती, बिर्याणीसारखीच टेस्ट आली होती. मग त्याच्याबरोबर काकडी कट केली, मस्त कांदा घेतला आणि तो लिंबू आणि बाजरीची भाकर पण टाकून घेतली एक. आता पीठ थोडं कडसर कडसर लागायला लागले, म्हटलं भाकर पण टाकून घेऊया. सकाळी मस्त चपात्या बनवल्या होत्या, रात्रीचा थोडा खिचडी उरली होती, ती पण गरम करून घेतली. आणि मेथीची भाजी रात्रीची साफ केलेली होती. म्हटलं चला त्या दिवशी मी पातळ मस्त मेथीची भाजी बनवली होती, ती मुलांना खूप आवडली होती. म्हटलं चला आज तशीच बनवूया. सगळ्यांनी आवडीने खाल्ली आणि खूप भारी झाली होती आजची पण मेथीची भाजी. चला आता भेटूया अशा